श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, चैत्र महिना चालू झालेला आहे आणि या चैत्र महिन्यामध्ये तुम्ही खूप सारे उपाय करू शकता आणि स्वतःला करोडपती श्रीमंत बनवू शकता. कारण चैत्र महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे. यानंतर आपल्या प्रत्येकाच्या देवी देवतांच्या यात्रा चालू होत असतात, उत्सव चालू होत असतात. त्यामुळे या चैत्र महिन्यामध्ये तुम्ही काही उपाय करून तुमचे जीवन हे बदलू शकता. तर कोणते उपाय आहेत? अगदी साधे सोपे उपाय आहेत. त्यातला एक उपाय आज आहे, तो म्हणजे आपल्या घरात असणारी तुळस. तुळशीचा उपाय केल्याने माता लक्ष्मी ही लवकर प्रसन्न होत असते. त्यामुळे मित्रांनो, तुळशीचा उपाय मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितला होता, तो देखील तुम्ही करू शकता. किंवा आजचा जो उपाय सांगत आहे तो देखील तुम्ही केला तरी काहीच हरकत नाही. तर मित्रांनो, अत्यंत साधा आणि सोपा हा तुळशीचा उपाय आहे. हा तुम्हाला करायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही हे करोडपती बनवू शकता. तर उपाय हा नीट लक्ष देऊन ऐका आणि त्याच पद्धतीने तुम्ही उपाय नक्की करा आणि तुमच्या जीवनामध्ये भरभरून धनप्राप्ती करून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, भगवान विष्णू यांना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. त्यांच्या प्रत्येक पूजेमध्ये तुळशीच्या उपयोगाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण ठरली जात असते. आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णू ही अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे दोघांना जर प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला तुळशीचा उपाय हा बेस्ट उपाय राहील. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुळशीची ज्या काही फांद्या आहेत छोट्या छोट्या, त्या 7 फांद्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. त्या फांद्यामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा व्हायचं आहे. त्यानंतर ह्या फांद्या तुम्हाला लाल कलरच्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये माता लक्ष्मीला प्रिय अशा 2 लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत. भगवान विष्णूंना प्रिय तुळस ठेवायची आहे, माता लक्ष्मीला प्रिय 2 लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं असेल किंवा चांदीचा एखादा कॉईन असेल तर हा कॉईन तुम्हाला त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये ठेवायचा आहे. आणि त्यावरती तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा वाहून माता लक्ष्मीचा तुम्हाला जप करायचा आहे. माता लक्ष्मीचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नामस्मरण झालं, पठण झालं, दीप धूप ओवाळायचे आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर याचं एक गाठोडं तयार करायचं आहे, गाठोडं बांधायचं आहे. आणि ही अशी जी बांधलेलं गाठोडं आहे ते तुमच्या माता लक्ष्मीच्या चरणावरती तुम्हाला 15-20 मिनिट ठेवायचं आहे. तेव्हा पण तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे किंवा माता लक्ष्मी सुक्तम वाचू शकता, लक्ष्मी सुक्तम वाचायचं आहे किंवा पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची किंवा माता लक्ष्मीची कपूर लावून घरामध्ये आरती तुम्हाला करणं भाग आहे. आरतीशिवाय हा उपयोग पूर्ण होणार नाही. त्यामुळे कपूर हा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कपूर लावून कपूर त्यांच्यापुढे थोडक्यात जाळायचा आहे. आरती जमत असेल तर बोला, नसणार जमली तर फक्त कपूर लावून माता लक्ष्मीचं स्मरण करा. तर असा हा कपूर जाळून झाल्यानंतर, पूर्ण विझल्यानंतर तुम्हाला ते गाठोडं उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं की जी भगवान विष्णूंना जे प्रिय आहे तुळस आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे वेलची, अशा दोघांचं एकत्रित तुम्ही जो काही आशीर्वाद स्वरूप तयार करून ठेवलेला आहे त्याच्यावरती तुम्ही 1 रुपयाचं कॉईन ठेवलेलं आहे किंवा तुम्ही एखादा सोनं तुमच्याकडे असेल किंवा काही नसेल, काही हरकत नाही, 1 रुपयाचं कॉईन जरी ठेवलं आणि असं गाठोडं बांधून जरी तिजोरीमध्ये ठेवलं तरी तुमच्या धनामध्ये वाढ होणार आहे. तुमच्या पैसा आपणआप खेचून घेणारं हे गाठोडं आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आणि लाभदायी तुम्हाला ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा उपाय देखील नक्की करून बघा. नक्की प्रभावशाली उपाय आहे आणि खूप लोकांचे आलेले अनुभव आहेत की या उपायावरती, हो ताई, आम्हाला देखील असा उपाय केला आणि या उपायाने आम्हाला देखील अचानक धनलाभ झालेला आहे. हा उपाय आत्ताच जी आपली शिवपुराण कथा झाली त्यामध्ये पंडित मिश्रा यांनी सांगितलेला हा उपाय आहे आणि खूप लोकांनी करूनसुद्धा बघितल्यानंतर पंडित मिश्रा यांना त्यांनी सांगितलं होतं की हो, आम्हाला 1 महिन्यानंतर असा अनुभव आला की या उपायाने आम्हाला अचानक धनलाभ झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, अगदी साधा सोपा उपाय आहे, करून बघायला काहीच हरकत नाही. तुम्हाला कोणताच खर्च वगैरे काही नाही आहे, फक्त 5 मिनटं काढून हा उपाय तुम्ही नक्की करू शकता. तर असा होता आजचा व्हिडिओ. या व्हिडिओला आपल्या एक लाईक नक्की करा. धन्यवाद.